परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करण्यात आलेली आहे। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे। परभणीमध्ये सध्या हिंसा उफाळून आलेला आहे। कालपासून शांततेत सुरू असलेलं आंदोलन आज हिंसक स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे। परभणी शहरामध्ये अनेक ठिकाणी टायर देखील जाळण्यात आलेले आहेत, दुचाकींची देखील जाळपोळ करण्यात आलेली आहे आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच तोडफोड करण्यात आलेली आहे। पुढारी न्यूजवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच तोडफोड करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे। अक्षय, एका बाजूला शहरात हिंसेचं वातावरण आहे, तोडफोड सुरू आहे, जाळपोळ सुरू आहे, तर आता जिल्हाधिकारी कार्यालय देखील फोडण्यात आलंय। नक्कीच प्रथमेश, दुपारनंतर परभणीमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतलेले आहे। परभणी शहरात ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे। काही छोटे व्यावसायिकांचे नुकसान देखील करण्यात आलेले आहे। एकंदरीतच पाहता आता काही भीमसैनिक असतील किंवा भीमानुयायी असतील हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले। ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जात होते, मात्र त्यांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाची कॅबिन फोडल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे। तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनासमोर काही महिला ही आंदोलन करत आहेत। जोपर्यंत आरोपीवर कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत आपण उठणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। जोपर्यंत हा संविधानाचा विटंबना करण्यामध्ये जो कोणी मास्टर माइंड आहे त्याचा शोध घ्यावा अशीच मागणी केली जात आहे। त्याचा शोध घेतल्याशिवाय आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर निघणार नाहीत असे बोलले जात आहे। एकंदरीतच पाहता आता परभणीतली परिस्थिती अधिकच चिंताजनक होत असल्याचे बोलले जात आहे, कारण थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांचीच कॅबिन फोडली हा गंभीर प्रकार आता घडलेला आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। परभणीमध्ये संविधानाच्या अवमाना प्रकरणानंतर आता हिंसा उफाळून आलेली आहे। शहरामध्ये काही ठिकाणी जाळपोळ केली जाते, दगडफेक केली जाते आणि त्याच वेळेला जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय देखील फोडण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची केबिन आता फोडण्यात आलेली आहे।